नांदेडमधील अत्यंत प्राचीन मंदिर मार्कंडेश्वर ऋषी मंदिर मार्कंडवाडी नांदेड आज आपण एक्सप्लोर करणार आहोत। हाय हॅलो नमस्कार, मी सायली पाटील। गावापासून थोडंसं दूर शांततेमध्ये उभे असलेले हे मंदिर पहिल्याच नजरेत वेगळं वाटतं। हे मंदिर भगवान शिवांना समर्पित आहे आणि मार्कंडेश्वर नाव ऋषी मार्कंडेय यांच्या नावावरून पडलं आहे। या मंदिरामागे खूप पॉवरफुल आणि इन्स्पायरिंग स्टोरी सांगितली जाते। खूप वर्षांपूर्वी मृकंड ऋषी नावाचे एक महान ऋषी होते। त्यांना मूल नव्हतं, त्यामुळे त्यांनी भगवान शिवांची कठोर तपश्चर्या केली। महादेव त्यांच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी एक वरदान दिलं त्यांनी ऋषींना 2 पर्याय दिले होते। पहिला पर्याय असा होता की मी तुला एक मुलगा देतो ज्याचं आयुष्य कमी असेल पण तो अत्यंत बुद्धिमान असेल, आणि पर्याय दुसरा की एक मुलगाच असेल पण तो दीर्घ आयुष्य असेल पण तो सामान्य मुलांसारखा असेल। मृकंड ऋषींनी पहिला पर्याय निवडला आणि त्यांच्या घरी एक अत्यंत हुशार मुलगा जन्माला आला, ज्याचं नाव त्यांनी ठेवलं मार्कंडेय। लहानपणापासूनच मार्कंडेय ऋषी भगवान शिवांचे खूप मोठे भक्त होते, पण एक सत्य त्यांनी सांगितलं होतं ते म्हणजे त्यांचं आयुष्य फक्त 16 वर्ष आहे। आणि जसा जसा 16वा वाढदिवस जवळ यायला लागला तशी त्यांनी महादेवाची भक्ती अजून वाढवली। त्या दिवशी मार्कंडेय ऋषी शिवलिंगांना मिठी मारून ओम नमः शिवाय जपत होते। तेवढ्यात मृत्यूचे देव यमराज तेथे आले आणि त्यांनी ऋषीला घेऊन जाण्यासाठी पाश फेकला। तो पाश शिवलिंगाभोवती गेला आणि त्याच क्षणी भगवान शिव स्वतः प्रकट झाले। महादेवांना आपल्या भक्तावर आलेलं संकट सहन झालं नाही। त्यांनी यमराजांना थांबवले आणि मार्कंडेय ऋषींना अमरत्वाचं वरदान दिलं। म्हणूनच मार्कंडेय ऋषी हे भक्ती, श्रद्धा आणि महादेवांच्या कृपेचं प्रतीक मानलं जातात। आणि म्हणूनच हे मंदिर फक्त मंदिर नाही तर भक्तीची ताकद दाखवणारी एक जागा आहे। सो व्हिडिओ लाईक करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन हिस्टोरिकल प्लेस सोबत। स्टे ट्यून, बाय बाय।